आपल्या पपई पिकाला भेट देण्यासाठी पोलेना ॲग्रो कंपनीचे प्रतिनिधी आपल्याला आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की पपई पिकामधील समस्या, रोगराई. पोलेना ॲग्रो प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे. आता हे बघितलं इथं पपई जवळपास आपली एक 4 ते 5 महिन्याची पपई आहे. यामध्ये थोडंसं आंतरपीक म्हणून त्यांनी टरबूज किंवा खरबुजीची लागवड झालेली आहे. आता ही पपई बघितली तर हे अति टेम्परेचर असल्यामुळे इथं फ्लावरिंग थोडीशी ड्रॉप झाली खाली. बरोबर आहे. पण आता जसं फेवरेबल कंडिशन झालं आणि जेव्हा त्यांचे फर्टिगेशनमध्ये थोडेसे बदल झाले तर आता आपण बघू शकतो की इथं आता एक व्यवस्थित चांगली सेटिंग इथं व्हायला आपल्याला बघते चालू झाली. बरोबर आहे. यानंतरचा प्रकार काय आता दोन्ही प्लांटेशन एकाच ठिकाणी 2 आहेत, एक लिफ्टरला झालं आणि एक चांगलं झाड आहे. बरोबर आहे. आता हे नर्सरीमध्ये हे जे ज्यावेळेस ते सीड सिलेक्ट होतात त्यावेळेस जे सीड सिलेक्ट होतं त्यामध्ये ते एक पोकळ नावाचे सीड म्हणजे त्याच्यात पोकळ पण असतात, परिपूर्ण हलके असतात, परिपूर्ण पक्के नसतात. ते पण सीड जर कधी गलतीने लेबरकडून त्या ट्रेमध्ये लावले गेले तर ते जर्मिनेशन तर होतात, कारण तिथं फेवरेबल कंडिशन ते आपल्या नर्सरीमध्ये असतातच, कारण तिथे ते तग धरतात. पण ज्यावेळेस शेतकरी त्याला लावतो, शेतकऱ्याचे जोपर्यंत फर्टिगेशन व्यवस्थित चालू आहे तोपर्यंत त्याचंही बालपण चांगलं चालू असतं. पण जेव्हा अचानक बदल होतो आणि शेतकऱ्याचं थोडंसं दुर्लक्ष झालं की हे तुम्हाला 100% असं बोकडलेलं दिसतं नाही. आणि योग्य वयाचंच अन्न आहे. जर कधी ते जास्त वय झालं तरी त्याच्या कॉईल तिथं जास्त रूट होतात आणि त्याच कॉईल इथं वाढून खराब होऊन जातात. त्यामुळे याला फुल आणि फळ लागतं का? त्याला फुलफळ लागतंय, पण ते असं एडं वाकडंच असतं, परिपूर्ण पण एडं वाकडं पडतंय, एडं वाकडं असतं. याला शेताच्या बाहेर काढणं चांगलं. 100% याला काढूनच टाका, नाही तर हे पुन्हा 4 झाडं तुम्हाला